नमस्कार मित्रांनो, तर मग कसे आहात? आज आपण पाहणार आहोत महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियलचा एक धम्माल व्हिडिओ, तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. मग या आवास योजनेमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपल्याला ऍप्लिकेशन करण्यासाठी आणि जे ऑप्शन्स त्यांना प्रोव्हाइड केले, त्या वेगवेगळ्या स्कीम प्रोव्हाइड केल्यात, त्या स्कीमची माहिती आणि या माहितीमध्ये आपल्याला जवळपास सगळी माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे. तर मग आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय करायचंय की ऍप्लिकेशन कसं करायचे या संदर्भात सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग बघा, आपण या ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो आहोत. मग ह्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक ऑलरेडी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली, तिथं जा आणि लिंकला क्लिक करा, म्हणजे डायरेक्टली तुम्ही या पेजला रिडायरेक्ट होता. आणि या पेजला आल्याच्या नंतर आपल्याला आता ही ऍप्लिकेशन प्रोसेस चालू करायची. त्यासाठी तुम्ही ह्या ज्या हेडिंग मध्ये पाहू शकता, अप्लाय फॉर PMAYU 2.0 या ऑप्शनला क्लिक करायचे. चला याला क्लिक करून घेऊयात. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं इन्स्ट्रक्शनचं पेज येणार आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर वरी आय बटनाच्या लिंकला क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. चला इथे आल्याच्या नंतर तुम्हाला क्लिक हिअर टू प्रोसीड नावाचं एक ऑप्शन पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये परत तुम्हाला हे ऍप्लिकेशन करण्यासाठी काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट सांगितलेत. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. मी थोडंसं स्क्रोल डाऊन करतो आणि याच्यामध्ये येणाऱ्या डॉक्युमेंटची माहिती तुम्हाला समजावून सांगतो. आता पहा, जर तुम्हाला या योजनेअंतर्गत फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय, आधार कार्ड, ज्या आधार कार्डवरचं नाव आणि डेट ऑफ बर्थ हे क्लिअर असावं ते आधार कार्ड लागणार आहे. त्याचबरोबर आधार डिटेल्स ऑफ फॅमिली मेंबर, तुमच्या कुटुंबातील व्यक्तीची आधार कार्डची माहिती, ज्याच्यामध्ये आधार नंबर आणि डेट ऑफ बर्थ हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ऍक्टिव्ह बँक अकाउंट डिटेल्स ऑफ द ऍप्लिकंट, म्हणजे अर्जदाराची चालू बँकेची माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्याशी आधार लिंक असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आता तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र सुद्धा काढायचंय. मग उत्पन्नाचं प्रमाणपत्र कसं काढणार आहे याविषयी ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्यासाठी आय बटनाला क्लिक करा, तुम्हाला तिथूनही तो ऑप्शन मिळू शकतो, किंवा तुम्हाला लागणाऱ्या मागच्या भागाचा व्हिडिओ आणि उत्पन्नाचं जे व्हिडिओ आहे याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केली, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. त्यानंतर आहे लँड डॉक्युमेंट. लँड डॉक्युमेंट म्हणजे पीटीआर, तुमच्या जागेचा पुरावा म्हणजे पीटीआर. हे कागद हा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, चला प्रोसीड या बटनाला क्लिक करूयात. इकडे क्लिक केल्याच्या नंतर पहा मित्रांनो, आता आपल्या समोर प्री रिक्वेस्ट पॅरामीटर्स इलिजिबिलिटी चेक म्हणजे काय, तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना यासाठी पात्र आहात का हे चेक करण्यासाठी एक फॉर्म ओपन झाला. याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात का नाही हे चेक केलं जाणार आहे. सर्वप्रथम आपण इथं तुमचं जे हवं असलेलं स्टेट आपण निवडणार आहोत. त्यानंतर तुमचं उत्पन्न जे काय असेल ते आपण इथं टाईप करणार आहोत. आता माझं उत्पन्न 85,000 असल्यामुळे मी 85,000 निवडलेलं आहे. त्यानंतर सिलेक्ट व्हर्टिकल, याच्यामध्ये 3 योजना त्यांना सांगितल्या आहेत: बेनिफिशियरी लेड कन्स्ट्रक्शन, अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप आणि इंटरेस्ट सबसिडी स्कीम. तर या 3 पैकी आपल्याला कुठली अप्लाय करायची आणि याच्या तिन्हीचे वेगवेगळे फायदे काय याचं ऑलरेडी डिस्कशन मी तुम्हाला मागच्या पार्ट मध्ये केलेला आहे. तरी इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला स्वतःची जागा असेल आणि बांधकाम करायचं असेल तर तुम्ही बेनिफिशियरी लेड कन्स्ट्रक्शन निवडू शकता. तुम्हाला घर बांधलेलं असेल आणि त्याचं तुम्ही होम लोन केलं असेल आणि त्याचे पैसे जर भरायचे असतील व्याज, तर तुम्ही इंटरेस्ट सबसिडी स्कीम निवडू शकता. किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये पार्टनरशिप हवी असेल तर अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप हे ऑप्शन निवडायचं आहे. याच्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर इथं मी सध्या बेनिफिशियरी लेड कन्स्ट्रक्शन म्हणजे माझं घर बांधण्यासाठी मला हवी असलेली रक्कम मागण्यासाठी मी अर्ज करत आहे. त्यानंतर आहे डू यू हॅव ओन पक्का हाऊस एनिवेअर इन इंडिया, म्हणजे तुमचं पक्क बांधकाम असलेलं घर आहे का. जर हे असेल तर एस करा, अदरवाईज नो करा. असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार नाही. त्यानंतर विचारले हॅव यू अवेल्ड बेनिफिट अंडर एनी हाऊसिंग स्कीम इन सेंट्रल ऑब्लिक स्टेट गव्हर्नमेंट इन पास्ट 20 इयर्स, मागच्या 20 वर्षामध्ये तुम्ही याच्याच निगडीत एखाद्या स्कीमचा लाभ घेतला आहे काय. तर हो असेल तर हो निवडा आणि नाही असेल तर नाही निवडा. मी सध्या इथे नाही निवडतोय आणि इलिजिबिलिटी चेक या बटनाला क्लिक करतोय. इकडे जसं मी क्लिक करेन तर इथं मला पुढच्या ऑप्शनला नेले, म्हणजे काय की मी या योजनेसाठी सध्या पात्र आहे. जर माझे त्याचे काही पॅरामीटर पात्र नसते तर त्यानं मला बाहेर टाकलं असतं. तर आता आपण इथं आपल्या आधारचा नंबर आणि आधारवरचं नाव टाईप करून घेऊयात. ओके मित्रांनो, आणि ही
आधार नंबर आणि आधार प्रमाणे नाव जर टाकल्याच्या नंतर आपल्याला जनरेट OTP या बटनाला क्लिक करायचं आहे मित्र. जनरेट OTP ला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलला एक OTP गेलाय, तो OTP तुम्हाला इथं फिल करायचा आहे. तो OTP मी इथे टाईप करतो आणि OTP टाईप केल्याच्या नंतर सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्याच्या नंतर आता तुमच्या समोर पर्सनल डिटेल, फॅमिली मेंबर डिटेल, हाऊस होल्ड डिटेल, आधार डिटेल आणि बँक डिटेल असे ऑप्शन शो होतात. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव आणि आधार नंबर ऑटोमॅटिकली दिसेल. आता इथं सध्या मी सिक्युरिटी पर्पजसाठी तो हाईड केलेला आहे. आता ही बाकीची डिटेल्स आपण भरूयात स्टेप बाय स्टेप. तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही त्याचा नंबर इकडे भरू शकतात. हे मॅन्डेटरी नाहीये भरणं, असेल तर तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ जी काय असेल ती आपल्याला निवडायची आहे. मग इथून मी माझी या ड्रॉपडाऊन मधून लिस्ट मधून डेट ऑफ बर्थ निवडतोय. त्यानंतर माझा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर मी निवडणार आहे आणि त्यानंतर ईमेल आयडी, जो ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी इथे आपल्याला टाईप करायचा आहे. हा टाकलेला मोबाईल नंबर नाहीये, माझा नाहीये आणि हा ईमेल आयडी माझा आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही या ईमेलवर कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर जेंडर मध्ये मेल, तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला इथे मॅरिड निवडायचं आहे. त्यानंतर इथून मॅरिड निवडल्याच्या नंतर आपल्याला इथे श्री म्हणजे वडिलांचं नाव इथं आपल्याला भरायचं आहे. इथं वडिलांचं नाव आपण पूर्ण टाकून देऊया. त्यानंतर आईचं पण नाव आपल्याला इथं टाकायचं आहे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट स्टेटस म्हणजे तुम्ही काय करता, इथे एक ऑप्शन दिले सेल्फ एम्प्लॉईड, सॅलराईड, लेबर, नॉट एम्प्लॉईड. तुमचं जे काय व्यवसाय असेल तुम्ही इथून निवडू शकता. त्याचबरोबर ऑक्युपेशन डिटेल्स मध्ये तुम्ही काय करता ते आपल्याला इथं निवडायचं आहे. तुमचा व्यवसाय जो आहे तो निवडायचा आहे. तर इथं मी एक लेबर मध्ये फार्मर हे ऑप्शन निवडतो. शेतमजूर असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर रिलीजन मध्ये तुमचा धर्म, त्याचबरोबर कॅटेगरी तुमची कुठली जात असेल ती जात इथं निवडायची, SC, ST, OBC आणि जनरल. तर मी माझी कास्ट इथे जनरल निवडलेली आहे. त्यानंतर तुमचं शैक्षणिक पात्रता काय आहे ती आपल्याला निवडायची आहे. त्याचबरोबर इथं विचारले की तुम्ही याच्या अगोदर PM स्वनिधी, अंगणवाडी कार्यकर्ता, PM विश्वकर्मा, सफाई कामगार याच्या संदर्भात काही लाभ घेतला आहे का, घेतला असेल तर येस करा, अदरवाइज नो करा. मी इथे नो करतो आणि सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करतो. आता तुम्ही फॅमिली मेंबर डिटेल्स या टॅब मध्ये आलेला, इथं तुमचे नाव आणि आधार नंबर ही बाकीची माहिती दिसलेली आहे. त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर तुमची डेट ऑफ बर्थ पूर्ण आलेली नसेल तर एडिट करून तुम्ही तुमची ती डेट ऑफ बर्थ वगैरे माहिती इथे भरू शकता मित्रांनो. आता नेक्स्ट क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही हाऊस होल्ड डिटेल्स या सेक्शन मध्ये आलेला आहात. याच्यामध्ये बाय डिफॉल्ट तुमची कॅटेगरी EWS अशी आलेली आहे. त्यानंतर तुमच्याकडे भारतात कुठेही पक्क घर नाही असं आलेलं आहे. तुमचं उत्पन्न पण आलेलं आहे. त्यानंतर आता तुम्हाला तुमचं उत्पन्नाचा पुरावा, उत्पन्नाचा फोटो अपलोड करायचा. त्यासाठी ते क्लिक करूया. तो की 100 KB आतमध्ये असलेला फोटो हवा आहे. तर इथे मी माझ्या डेस्कटॉपला क्लिक करतो आणि एक उत्पन्नाचा फोटो जो की मी अपलोड करणार आहे आणि इथे अपलोड या बटनाला क्लिक करणार आहे. मी जसं इथे अपलोड केलेला आहे फोटो हा PDF स्वरूपात असावा, मी त्याला PDF मध्ये सर्वप्रथम कन्वर्ट करून घेतो. तो फोटो मी इथे अपलोड करून घेतलेला आहे. व्ह्यू क्लिक हिअर टू अपलोडेड फोटो मला क्लिक केल्याच्या नंतर फोटो दिसेल. त्यानंतर इथे माझं जे सध्याचं सिटी आहे तिथं मी किती वर्षापासून राहतो त्याचा ऑप्शन निवडायचं आहे. मी इथं मोर दॅन 10 इयर्स निवडतोय. तुमचं जे काय तुम्ही राहण्याचा कालावधी असेल तो निवडू शकता. त्यानंतर हाऊस ऑफ ओनरशिप म्हणजे घर स्वतःचं आहे का किंवा रेंटनं राहता का किंवा स्वतःचं घर आहे का किंवा किरायानं राहता किंवा घर नाही, हे यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तर इथं आपण घर स्वतःचं म्हणजे जागा स्वतःची आहे असं निवडूयात. त्याच्यामध्ये परत विचारलेलं आहे की घर पक्का आहे, कच्चा आहे किंवा एकदम कच्चा आहे किंवा पक्का आहे. तर आपण इथं कच्चा निवडूयात. त्यानंतर रूफटॉप म्हणजे तुमच्या छतावर काय टाकलेलं आहे, छत जे आहे ते कशाचं आहे. तर इथं आपण प्लास्टिक शीट रूफ किंवा इथे आपण मेटल असा ऑप्शन निवडू शकतो. तर इथं मी सध्या प्लास्टिक शीट निवडलेला आहे आणि सेव्ह आणि कंटिन्यू या बटनाला आपण क्लिक करणार आहोत. आता इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर तुमच्या राहायचा पत्ता विचारलेला आहे. तर मी इथं माझा राहायचा पत्ता टाकत आहे. हा पत्ता भरल्याच्या नंतर आपल्याला इथे जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्याच्या नंतर तालुका आणि नंतर आपल्याला आपल्या सिटीचं नाव त्याचबरोबर पिनकोड
आता परमनंट ॲड्रेस आणि हा ॲड्रेस सेम असल्यामुळे मी हा ॲड्रेस जशाच तसा कॉपी पेस्ट इकडे करणार आहे. तुमचा जर वेगळा असेल तर तुम्ही त्याला इथे टाईप करू शकता आणि सेम असेल तर तुम्ही सुद्धा कॉपी पेस्ट ऑप्शननं ही डिटेल्स इकडे भरू शकता. तसंच अशा पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर येतच राहतात, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि याच्या संदर्भात जर काही अडचणी आल्या तर ते कमेंट करायला सुद्धा विसरत जाऊ नका. आता इथं विचारलेलं आहे की तुम्ही तुमचं घर कुठे बांधणार आहात, तर घर जिथे बांधणार आहात तो हा पत्ता सेमच असल्यामुळे परत मी याला कॉपी पेस्ट करतोय. जर तुमचा पत्ता हा वेगळा असेल बांधकामाचा तर तो तुम्ही पत्ता इकडे भरला गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला आपली पीटीआर सुद्धा अपलोड करायची, तर इथे पीटीआर अपलोड करण्यासाठी तुम्ही जिकडे सेव्ह केलेले आहे पीटीआर तिथून पीटीआर निवडा आणि अपलोड या बटनाला क्लिक करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि आता सेव्ह आणि कंटिन्यू नावाच्या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथे आपण क्लिक करूया. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या बँकेची डिटेल इथे फेच होणार आहे. तर इथे आपला अकाउंट नंबर मी माझा टाकून घेतो. पूर्ण अकाउंट नंबर आपण टाकून घेऊया. आता इथे मी माझा अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकलेला आहे. गेट बँक डिटेल्स या बटनाला मी क्लिक करतोय आणि याला क्लिक केल्याच्या नंतर इकडे माझ्या बँकेचं नाव आणि शाखेचं नाव आलेलं आहे. त्याचबरोबर इथं मी दुसऱ्या कुठल्या योजनेचा फायदा घेतला असेल तर येस करा, अदरवाईज नो करा आणि सेल्फ डिक्लेरेशन 2 इथे क्लिक करायचं आहे. त्यांना भरलेल्या माहिती संदर्भात सगळी इथं माहिती आपल्याला शो केलेली आहे. तर हे पूर्ण वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर आय हिअर बाय डिक्लेअर याला क्लिक करायचं आहे आणि फायनल सेव्ह या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक बेनिफिशियरीचा ऍप्लिकेशन ID येणार आहे, त्याला आपण ओके करून घेऊयात. त्यानंतर आपली पूर्ण माहिती इकडे शो होणार आहे आणि याला आपण आता प्रिंट या बटनाला क्लिक केल्याच्या नंतर भरलेल्या फॉर्मची प्रिंट आपल्याला समोर दिसेल. अशा प्रकारे तुम्ही जो फॉर्म डाउनलोड केला आहे तो असा तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये तुमची माहिती वगैरे असेल, याची प्रिंट काढून तुम्हाला सेव्ह करायची. अशा पद्धतीने पूर्ण ऍप्लिकेशन करायचे. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा. याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.